आज आपण मस्त कोबी आणि मूग डाळीचे छान खमंग वडे बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेली मुगाची डाळ आणि कोबी. 3 तास पाण्यामध्ये मुगाची डाळ भिजवलेली होती आणि आता ती छान भिजलेली आहे. आता याच्यावरचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला डाळ जवळून दाखवते. मस्त छान या ठिकाणी भिजलेली आहे डाळ. तर आता आपण याच्यावरचं पाणी काढून घेऊया. एका पाण्याने डाळ पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही डाळ आता आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे. कोबी जो आहे तो आपण नंतर कट करून घेणार आहोत. आवडीप्रमाणे कोबी घालायचा आहे. कमी घालायचा, जास्त घालायचा ते तुमच्या आवडीप्रमाणे. जास्त घातला तरी देखील वडे खूप छान लागतात. आता सगळी डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. 2 चमचे जिरं घालायचं आहे. 1 मोठा चमचा असेल तर 1 मोठा चमचा घातला तरी देखील चालेल. तर या ठिकाणी 2 चमचे जिरं घालूया आणि आता हे पाणी न टाकता आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की डाळ भिजलेली असते, ती तिची छान व्यवस्थित दळली जाते पाणी न टाकता. आणि डाळीतलं सुद्धा पूर्ण पाणी आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. छान बारीक दळून घ्यायची डाळ. तर या ठिकाणी डाळ दळून तयार झालेली आहे. आता बाजूला ठेवून देऊया आणि ह्या पूर्ण कोबीतला पावभाग कोबी मी या ठिकाणी वड्यांमध्ये घालणार आहे. तर आपण कोबी आता कट करून घेणार आहोत. तर पावभाग या ठिकाणी मी कोबी घेते आणि हा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. जास्त घातला तर छानच लागतात वडे. हा मोठा आहे गड्डा कोबीचा, म्हणून मी पावभाग कोबी घेतलेला आहे. आता याला छान बारीक कट करून घेणार आहोत. ही कोबी तुम्ही अशीच अखंडसुद्धा धुवून घेऊ शकतात किंवा मग कापून झाल्यानंतरसुद्धा धुतली तरी चालते, परंतु याच्यातलं पूर्ण पाणी मग काढून घ्यायचं आहे. तर मी कट करून झाल्यानंतरच कोबी धुणार आहे. तर या ठिकाणी आता आपण ही कोबी जी आहे ती मस्त कट करून घेतलेली आहे. आता एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये टाकून ही कोबी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर एक प्लॅस्टिकची जाळीची टोपली आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये ही कोबी आता मी टाकते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि पूर्ण पाणी याचं काढून घ्यायचं आहे. तर कोबी धुवून झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 कांदे. कांदे जे आहेत ते मोठ्या 2 आकाराचे कांदे घ्यायचे. कांद्यांमुळे पण खूप छान टेस्ट येते वड्यांना. तर हे कांदे जे आहेत ते उभे कट करून घेणार आहोत. पातळ उभे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे, म्हणजे वड्यांमध्ये दिसायला पण छान दिसतात, आकर्षक, आणि चवीला पण छान लागतात वडे. तर या ठिकाणी दोन्ही कांदे आता आपण उभ्या पातळ स्लाईसमध्ये कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सगळे कांदे आता आपण उभे कट करून घेऊया. सगळे कांदे कट करून झालेले आहेत. आता वड्यांचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कट करून घेतलेला कांदा घालूया एका मोठ्या वाटीमध्ये. नंतर कोबी स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे ते कोबी घालूया. नंतर आता आपण जी डाळ दळून घेतलेली होती ती सगळी डाळ आपण दळून घेतलेली घालणार आहोत. डाळ घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला या ठिकाणी ओवा घालायचा आहे. आता अगोदर हे बॅटर जे आहे ते थोडं मिक्स करून घेऊ आणि मग बाकीचं साहित्य घालूया. कांदा, कोबी, मीठ सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि सगळं एकत्र करून घेतल्यानंतर मग थोडीशी आपल्याला किंचित हळद घालायची आहे, पाव चमचा. एक लहान पाव चमचा हळद आणि 1 लहान चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. ही कोथिंबीरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. जास्त घातली तर छानच लागतात वडे. आता सगळं सारण जे आहे ते वड्यांचं मिक्स करून घेऊया आणि वड्यांचं सारण या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता आपण छोटे छोटे गोळे घेऊन याला थोडासा चपटा आकार द्यायचा आहे आणि तेलामध्ये आता आपण हे वडे तळून घेणार आहोत.
मी लगेच बनवणार आणि लगेच तेलामध्ये सोडणार अशा पद्धतीने आपण वडे तयार करून तेलामध्ये आता आपण तळून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे की नाही थोडंसं सारण टाकून बघितलं. तेल गरम झालेलं आहे. आता सगळे वडे आपण तेलामध्ये एका साईडला बनवून लगेच दुसरीकडे तेलामध्ये घालायचे. बनवून नाही ठेवायचे. एक एक करायचं आणि तेलामध्ये सोडायचा. लगेच बनतो तो. काही वेळ लागत नाही. तर या ठिकाणी मीडियम ते फास्ट गॅसवर सुरुवातीला तो मीडियम गॅस ठेवायचा आणि मग नंतर तुम्ही थोडा मोठा गॅसवर हे तळले तरी देखील चालतात. परंतु मीडियम गॅसवरच तळा म्हणजे ते आतपर्यंत छान शिजले जातात. तर आता या ठिकाणी मस्त खमंग असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर. गोल्डन कलर येईपर्यंत वडे तळून घेऊ. पचायला देखील हलके आहेत. अजिबात तेलमध्ये हे वडे पीत नाहीत. अतिशय खुसखुशीत आणि मस्त चविष्ट वडे तयार होतात. तर या ठिकाणी मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत वडे तळून घेतलेले आहेत. काढून घेऊया. हे बघा छान वडा दिसत आहे. चवीला पण खूप मस्त लागतो. वरून कुरकुरीत आतून मऊ असा मस्त वडा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. जसे जसे वडे तळले जातील तसे तसे काढून घ्यायचे आहेत. थोडा गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि मीडियम गॅसवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. पहिले वडे तळून तयार झालेले आहेत. दुसरे वडे देखील तेलामध्ये सोडून तळून घेतलेले आहेत. काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने सगळे वडे या ठिकाणी आपले तळले गेलेले आहेत. मस्त खमंग खुसखुशीत आणि पचायला हलके असे छान कोबी मूगडाळचे वडे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. आता यातला एक वडा मी तुम्हाला दाखवते. अतिशय छान चविष्ट आणि आतून मस्त खुसखुशीत झालेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.